नमस्कार मंडळी, स्लाइस ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज सुद्धा आपण एक नवीन लेख घेऊन आलेलो आहोत. हा लेख मनोरंजनापेक्षा सुद्धा माहितीपूर्ण लेख आहे. मला ह्या गोष्टीची माहिती नव्हती, कदाचित तुमच्यापैकी काही जणांना असेल, पण मला असं वाटलं की जर मला माहिती नाही आहे तर माझ्यासारखे काही लोक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवावी, म्हणून हा लेख आहे. फक्त लेख वाचायच्या आधी मी मुद्दाम तुम्हाला एक सांगते की माझ्या दृष्टीने या लेखाचे दोन भाग आहेत. एक भाग हा जिथे आपल्याला त्या घटनेची माहिती मिळते, आणि दुसरा जो भाग आहे ना तो जास्त महत्वाचा आहे. ते काय आहे, कोणी लिहिलं आहे, हे सगळं आपण लेखाच्या शेवटी बघूया. सगळ्यात आधी आपण वाचूया लेख काय आहे आजचा. कधी विचार केलाय का की प्रत्येक चॉकलेट किंवा शीतपेयाच्या बाटलीवर मागे घटकांची एक यादी का असते? आज हे अगदी सामान्य वाटत असलं तरी जुन्या काळात कंपन्या तुमच्या अन्नामध्ये काहीही मिसळू शकत होत्या, आणि त्या ते तसं करतही होत्या. ही कथा आहे द पॉइझन स्क्वॉडची. अशा तरुणांचा गट ज्यांनी विष प्राशन केलं जेणेकरून तुम्हाला ते खायला लागू नये. 1900च्या सुरुवातीच्या काळात डॉक्टर हार्वे वायली नावाच्या रसायनशास्त्रज्ञांनी आजच्या काळात वेडेपणा वाटेल असं एक पाऊल उचललं. त्यांनी काही निरोगी तरुणांना एकत्र केलं आणि त्यांना विष खायला घातलं. त्यांनी स्वतःला द पॉइझन स्क्वॉड असं नाव दिलं. त्यावेळी अन्नपदार्थांची स्थिती एखाद्या भयानक स्वप्नासारखी होती. दूध खराब होऊ नये म्हणून कंपन्या त्यात फॉर्मॅल्डिहाइड, उच्चार बरोबर आहे की नाही मला माहिती नाही, जे मृतदेह टिकवण्यासाठी वापरलं जातं ते मिसळत असत. पावामध्ये लाकडाचा भुसा, साखरेत खडूची पूड आणि मांसामध्ये बोरॅक्स, जे कीटक मारण्यासाठी वापरलं जाणारं रसायन आहे, ते सर्रास वापरलं जायचं. ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नव्हता. ही रसायनं किती घातक आहेत हे सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माणसांवर त्यांची चाचणी करणं, हे हार्वे यांना ठाऊक होतं. म्हणून त्यांनी कृषी विभागातील 12 निरोगी तरुणांची स्वयंसेवक म्हणून निवड केली. त्यांनी या तरुणांना बोरॅक्स, सॅलिसिलिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड सारखी रसायनं मिसळलेले अन्नपदार्थ खायला घातले. ही तीच रसायनं होती जी तेव्हा बाजारात मिळणाऱ्या अन्नांमध्ये असायची. त्यांनी प्रत्येक गोष्टीची बारकाईने नोंद ठेवली. त्या तरुणांचं वजन, त्यांची लक्षणं आणि त्यांना होणारा त्रास. हे तरुण आजारी पडायला लागले. त्यांना उलट्या व्हायला लागल्या, अंगावर पुरळ उठलं, वजन घटलं आणि त्यांच्या अवयवांवर ताण येऊ लागला. काहींना हे सोडून द्यावंसं वाटलं, पण बहुतेकांनी हार मानली नाही, कारण आपण जे करतोय ते जगासाठी महत्वाचं आहे याची जाणीव त्यांना होती. हार्वे यांनी आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले आणि जनता हादरून गेली. वृत्तपत्रांनी पॉइझन स्क्वॉडच्या शौर्याच्या कथा छापल्या. महिलांच्या गटांनी अन्नावरती बहिष्कार टाकला. सरकारवरचा दबाव इतका वाढला की त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. अखेर 1906 मध्ये अमेरिकन संसदेने प्युअर फूड अँड ड्रग ऍक्ट मंजूर केला, ज्यामुळे FDA, अन्न आणि औषध प्रशासन, याचा पाया रचला गेला. इतिहासात पहिल्यांदाच कंपन्यांना त्यांच्या उत्पादनातील घटकांची यादी देणं सक्तीचं झालं. आता त्या तुमच्या अन्नाबद्दल खोटं बोलू शकत नव्हत्या. स्वतःहून विष प्राशन करून त्या 12 तरुणांनी करोडो लोकांचे प्राण वाचवले. मी सुरुवातीला उल्लेख केला तसं ही एक माहिती झाली. त्याच्यानंतर जे लेखकांनी लिहिलंय ना ते माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की या कथेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हार्वे केवळ लेख लिहू शकले असते, भाषणं देऊ शकले असते किंवा राजकारण्यांकडे फेऱ्या मारू शकले असते, पण केवळ शब्द पुरेसे नव्हते. कधी कधी सत्य सिद्ध करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते. आपण अनेकदा समस्यांबद्दल तक्रार करतो, पण त्या सोडवण्यासाठी स्वतः कधी त्याग करायला तयार नसतो. आपल्याला बदल हवा असतो, पण त्याची किंमत दुसऱ्या कोणीतरी मोजावी अशी आपली अपेक्षा असते. पुढच्या पिढ्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागेल हे पॉइझन स्क्वॉडला माहीत होतं,
पण केवळ हे धाडस नाही, तर ज्या लोकांना आपण कधीही भेटणार नाही आहोत त्यांच्याबद्दलचं हे प्रेम होतं. तुमचं सुख सत्यापेक्षा मोठं नाही. कधी कधी जे योग्य आहे त्यासाठी उभं राहणं म्हणजे काहीतरी कटू गिळण्यासारखंच आहे. लेख लिहिला आहे सतीश दांडेकर यांनी. मला हा विचार का महत्वाचा वाटला, कारण बघा आज आपण आजूबाजूला असं बघतो की आपण सगळेच एखाद्या गोष्टीविषयी आपली मतं मांडतो की हे असं झालं पाहिजे किंवा असं व्हायला हवं होतं, गव्हर्नमेंटने हे असं केलं नाही. पण त्याच्या पुढे जाऊन आपण कधी काही करत नाही. आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये तर आता असं झालंय की ज्याला ज्यातलं काही कळत नाही त्याच्याविषयी लोक मतप्रदर्शन करतात. तर तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये कोण ही 12 मुलं आणि तो शास्त्रज्ञ, त्यांना असं वाटलं की आपण स्वतःवरती इतके अघोरी अ, हे काय म्हणतात त्याला प्रयोग करून घेऊया की जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना ह्या ज्या अन्नपदार्थांची असुरक्षितता आहे ती भोगावी लागणार नाही. त्यामुळे हाच थॉटच मला मुळात महत्वाचा वाटतो की जर बदल घडवायचा असेल तर त्याची अपेक्षा समोरच्याकडनं किंवा आजूबाजूच्या वातावरणाकडनं जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडनं करण्यापेक्षा मला वाटतं सुरुवात आपल्याला आपल्यापासनं, मग ती छोटी का असेना, ती आपल्यापासनं करायला पाहिजे. हा थॉट महत्वाचा आहे, तो तुमच्यापर्यंत पोचवायचा होता म्हणून हा लेख वाचला. दांडेकरने ह्याचे जे लेखक आहेत सतीश दांडेकर, त्यांनी खूप छान छान आणि माहितीपूर्ण लेख माझ्याकडे पाठवलेत. त्याच्यात सुरुवातीला तुम्हाला आणखीन एक सांगते की माझे एक स्नेही आहेत सुहास सामंत, त्यांनी मला हा लेख आधी सुरुवातीला पाठवला आणि नंतर नेहमीच्या माझ्या पद्धतीप्रमाणे मी लेखकाला कॉन्टॅक्ट करते, मेसेज करते, त्यांना माझ्या या उपक्रमाविषयी सांगते आणि त्यांची परवानगी घेते. त्याप्रमाणे दांडेकर सरांनी मला परवानगी तर दिलीच, पण त्यांचे इतरही लेख त्यांनी मला पाठवले. मी त्यांना म्हटलंय मी वाचते आणि त्याच्यावर कसं काय आपल्याला एपिसोड करता येईल ते आपण बघूया. आणि त्यानिमित्ताने आणखीन एक सांगते मी तुम्हाला की या सगळ्या उपक्रमामध्ये ना एक चांगली गोष्ट घडते की माझी खूप चांगल्या चांगल्या लोकांशी ओळख होते आणि वेगवेगळ्या विषयांवरती लोक किती छान लिहितात हे सुद्धा या निमित्ताने माझ्यापर्यंत पोहोचतंय. आता असं व्हायला लागले की काही लोक स्वतःहून लेख पाठवतात आणि असं विनंती करतात की तुम्ही हा वाचाल का. त्या सगळ्यांना मी हेच सांगते की जर अशी एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादं उपक्रम किंवा असं मला वाटलं की ही माहिती बाबा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर माझ्या या छोट्याशा प्रयत्नातनं मी नक्की ती पोचवीन. आणि तुम्हाला एक विनंती करते की आजचं जर हा लेख, ही माहिती किंवा हा विचार तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमचा अभिप्राय द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्की तो शेअर करा. धन्यवाद.